माणसं गोरा, श्रीमंत, छान कपडे घातलेला, मग तो खानदानी असेल, मग तो सद्गुणी असेल, मग तो उमदा असेल स्वभावाने, मग तो दिलदार असेल आणि तो भ्रष्ट नसेल, तो प्रामाणिक असेल, राजकीय क्षेत्र असो, जाहिरातीचं क्षेत्र असो, आपण माणसांच्या भोवती हॅलो तयार करतो आणि त्याला त्याच्या एका गुणासाठी सगळे सद्गुण त्याला आहेत असं गृहीत धरून चालतो. आमच्याकडे लहानपणी एक माझ्या भावाचा मित्र यायचा, सावळा वगैरेच होता तो, पण अशी जुल्फे वगैरे मस्त काढायचा, पेटी छान वाजवायचा आणि गप्पा छान करायचा. मला खूप आवडायचा तो आणि त्याला खूप गाणी पाठ होती हिंदी सिनेमातली गाणी. त्यावेळी म्युझिक लागल्याबरोबर ते गाणं ओळखणारा म्हणजे काय बा 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 एकदम प्रकांड पंडित झाला. तो ओळखायचा पटकन ते गाणं. तर मला असं वाटलं की हा खूपच छान माणूस आहे. नंतर कळलं की त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला ऑफिसमध्ये, की तो व्यसनांच्या आहारी गेला. नंतर कळलं की त्यांनी काहीतरी असे भानगडी केल्या की ज्याच्यामुळे पोलीस त्याच्या मागे लागले. नंतर कळलं की हा वाह्यातच होता. तर असा कुठला एक गुण धरून आपण त्याच्या भोवती त्याला सगळे सद्गुण बहाल करून टाकतो की नंतर आपण विचारही नाही करत की उत्तम पेटी वाजवता येणं किंवा सिनेमाची गाणी पाठ असणं हे काही सद्गुणाचा काही संबंध नाही याचा. पण तुम्ही ते करता. आजपासून 125 वर्षापूर्वी 1920 साली थॉर्नडाईक नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी हॅलो इफेक्ट शोधून काढला. मग हॅलो इफेक्टचं दुसऱ्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर जसं हिटलर भोवती हॅलो की हा आपला त्राता आहे, हा उत्तम भाषण करतो आणि हा दमदारपणे बोलतो, हा जर्मनीचं सगळं मोठेपणा पुन्हा आपल्याला निर्माण करायचं आहे, राईज ऑफ द थर्ड राईश. तर हा सगळ्या सद्गुणांचा पुतळा आहे. तो भयानक वर्णविद्वेषी आणि खुनी निघाला. तर हॅलो आपण असे तयार करत जातो लोकांच्या भोवती आणि त्याच्या पायी आपली फसगत होते.